नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जनतेच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली हयात घालवली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज शोषित आणि वंचित घटकाला न्याय मिळाला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी केलंय. आज संपूर्ण देशभरात आणि जगात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा होतोय. त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सुद्धा ठिकठिकाणी हा उत्सव साजरा होतोय. तर जालना जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले माळशेंद्र या गावामध्ये आज एक आगळी वेगळी जयंती साजरी होताना दिसतीये. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुकी सायंकाळी नसून सकाळी निघाली आहे. या मिरवणुकीला सकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत या जयंतीला सुरुवात झाली. या प्रसंगी सर्व महापुरुषांना अभिवादन करत ही जयंती आज साजरी करण्यात आली असून यावेळी जयंती ही नाचून गाजून नाहीत साजरी करायची तर वाचून आणि व्यसनमुक्त राहत जयंती साजरी करावी असं आवाहन या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माळशेंद्र गावचे सरपंच विजय लहाने यांनी राज्यातील आणि देशातील तमाम आंबेडकरी जनतेला केलंय. भाऊ काय सांगाल आज जयंती साजरी करत आहेत काय? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही नवीन संकल्प या माळशेंद्र गावामध्ये घेतलेला आहे आणि आपण आता बघू शकता या ठिकाणी आम्ही सर्व धर्म संभाव या ठिकाणी जयंती साजरी करत आहे. आमच्या गावामध्ये कुठलाही असा काही हे नसल्यानं जयंती एक सुरळीत आम्ही या ठिकाणी कोणतीही जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची असो, कुठल्या महापुरुषाची जयंती साजरी करता वेळेस सर्व धर्म संभाव जयंती आम्ही ठिकाणी साजरी करतो आहे माळशेंद्र्यामध्ये अनेक वर्षापासून. आता आम्ही ह्या वर्षी असा संकल्प घेतलेला आहे येणारी कोणतीही जयंती राहो ती सकाळीच निघेल, कारण की कोणी व्यसन करणार नाही या संदर्भामध्ये. आणि संध्याकाळी आमचा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्ही ॲडिशनल SP ला विनंती केलेली आहे 1 तास द्या म्हणून, तर त्यांनी सांगितलं बाबा 10-15 मिनटं का व्हायना येऊन इथं एक तर एखादा वक्ता पाठवतो नाही तर मी स्वतः येथून व्हिजिट करतो म्हणजे. आमचं या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण आंबेडकरीवादी सगळ्या बहुजन समाजाला व आंबेडकरी विचारधारी मंडळीला सगळ्याला या जयंतीच्या निमित्ताने मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व माळशेंद्र ग्रामपंचायतच्या वतीने व माझ्या लहान कुटुंबाच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि सगळ्याच महाराष्ट्राच्या लोकांना असं आवाहन करतो की व्यसनमुक्ती करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाग नोंदावा आणि अशीच जयंती सर्व धर्मसंभाव साजरी करावा. कुठेही आमच्या जयंतीमध्ये कोणतीही जयंती असली तर आम्ही सर्व धर्मसंभाव जयंती या ठिकाणी साजरी करत आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी 3 महापुरुषाचे फोटो लावलेले आहे. अशी शिवाजी महाराजांची जरी जयंती असेल तर ह्याच पद्धतीने आमची साजरी करतो आहे. कुठलाच आमच्या गावामध्ये असला प्रकार घडत नाही की जो अनेक गावामध्ये आपल्याला उद्या ऐकू येईल. आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून या ठिकाणी गाव चालत आहे आणि आम्ही बी चालवत आहे गावाला. मी अनेक 10 वर्षापासून या गावामध्ये सरपंच आहे. आम्ही अशीच संकल्पना या ठिकाणी घेते नाही. आता मॉर्निंगला आम्ही या ठिकाणी सकाळची ही भीमजयंती काढलेली आहे आणि मोठ्या उत्सवात ही जयंती शांततेत आम्ही पार पाडू. आणि व्यसन मुक्तीच्या संदर्भामध्ये आज या गावामध्ये आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे. आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो की या महाराष्ट्रभरल्या जनतेनं ऐकावा की व्यसन मुक्तीवर या ठिकाणावर आपण फोकस करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण आपल्या हृदयापासून आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवा एवढीच जयंतीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला. जालना शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता असली तरी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांना घेऊन भाजपचेच नगरसेवक आता मैदानात उतरले आहेत. महानगरपालिका प्रशासन नेमकं करतं तरी काय असा प्रश्न भाजपा नगरसेवक शशिकांत घुगे यांनी उपस्थित केलाय. चंदनशिरा परिसरात एका चिमुकलीला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर हा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नगरसेवकांकडून सातत्याने आवाज उठवला जात असला तरी महानगरपालिका प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आलाय. आज चंदनशिरा परिसरात एका चिमुकलीला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.
या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक शशिकांत घुगे यांनी पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनावर टीका करत हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला। वारंवार मागणी करूनही प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करत नाही, केवळ तात्पुरती मोहीम राबवून प्रश्न मिटवल्याचा आव आणला जातो असा आरोप त्यांनी केला। विशेष म्हणजे महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता असून महापौरही भाजपचेच आहेत, त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडूनच प्रशासनावर टीका होत असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जाते। दरम्यान नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरतीये। प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जाते। मागच्या 10 ते 12 वर्षापासून प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही सर्व सदस्य जे आहेत भटक्या कुत्र्याच्या संदर्भात वेळोवेळी आम्ही आवाज उठवला, परंतु थातूरमातूर कारवाई प्रशासनाकडून केली जाते। काल जालना शहरातील चंदनजिरा भागात व शिवनगर भागात 2 ठिकाणी 3 ते 4 वर्षाच्या 2 लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतलेला आहे। तुम्ही बघितलं असाल, डिसेंबरमध्ये एक जालना शहरात अशी घटना घडली की 4 वर्षाच्या एका मुलीला कुत्र्यांनी अक्षरशः तिला म्हणजे मारून टाकलं। अशा 3 घटना जालना शहरात घेतल्या, तरी प्रशासन काही याचं गांभीर्यानं दखल घेत नाही। आज आम्ही स्थायी समितीचे सभापती अशोकांना पांगारकर, तुमच्या महिला बालकल्याणचे सभापती देठेताई, जीवन भैया सले व इतर आमचे कपिल भैया भुरेवाल व इतर सहकारी नगरसेवक आम्ही सर्व नव्यानेच आलेले आपल्या आयुक्त अंजली शर्मा मॅडम यांना भेटलो व निवेदन दिलं की येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण कलेक्टर मॅडमला भेटून जालना शहराच्या जवळपास 4-5 एकर जमीन घेऊन किंवा शासकीय जमीन त्याच्यामध्ये डॉग शेल्टर उघडावा आणि जालना शहरातले सर्व बोकाट कुत्रे जे आहेत त्यांना तिथे नेऊन डांबावं व त्या ठिकाणी त्याचे निर्विजन करण्यात येऊ। जर का प्रशासनाने जर का लवकरात लवकर यावर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या निवेदनामध्ये आज उल्लेख केला की आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन आणि सत्ताधारी असून आम्ही उपोषणाला बसू, कारण की आमचा या मोकाट जनावरांमुळे जालना शहरातील लहान मुलांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे व या ठिकाणी लहान मुलांचे जीव गेले। आणि आता हेच प्रकार आमच्या नूतनवासात भागात जे उघड्यावर मांस विक्री जी होती याच्यामुळे सगळ्यात जास्त हा प्रकार वाढलेला आहे। येणाऱ्या 15-16 तारखेला या ठिकाणी आम्ही या सर्व संबंधित उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या लोकांना जाऊन भेटणार आहोत, यांना नोटीस बजावणार आहोत आणि जर का त्यांनी त्या बंदिस्त पद्धतीने जर का मांस विक्री केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व वेळ प्रसंगी त्यांना पूर्ण तिथून JCB लावून पूर्ण नेस्तनाबूत करायचे आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जालन्यात विविध मान्यवरांनी मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। यावेळी आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 135वी जयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी साजरी होते। या महामानवाला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये आणि राज्यामध्ये लोक आस्तुरलेले या ठिकाणी असतात। आम्ही सर्वच या ठिकाणी या महामानवाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा महासागर। खरं तर अजर अमर बाबासाहेब यांचा विचार होऊ शकत नाही, त्यांच्या गुणवत्तेचा विचार होऊ शकत नाही। लाखोने करोडो कुटुंबाला एक वेगळा आधार बाबासाहेबांच्या विचारामुळे या ठिकाणी मिळाला, त्यामुळे मी विनम्र अभिवादन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी होत आहे आणि मी महापौर म्हणून माझ्यासोबत उपमहापौर आहेत, सर्व पदाधिकारी सोबत महानगरपालिकेच्या वतीने ही जयंती साजरी करत आहोत व सर्व उपासक उपासिका व सर्व नागरिक या जयंतीचा आनंद घेत आहे। अशा आनंद पर्वांना सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। जय भीम। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज महानगरपालिकेच्या वतीने माननीय महापौर, उपमहापौर म्हणून मी स्वतः, आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, सभापती यांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा जो मस्तगडचा जो मुख्य चौक आहे, जो पुतळा आहे, या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आज बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त बरेचसे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात, जसं रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे, या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम आहे, सरकारी दवाखान्यामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम असेल, अनेक कार्यक्रम
लोकउपयोगी कार्यक्रम, व्याख्यानमालेचा कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम जवळजवळ 8 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे. महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जयंतीनिमित्त रंगरंगोटी असेल, या ठिकाणचं रस्ते असेल आणि सगळे चौक असेल, सगळे स्वच्छ या ठिकाणी केलेले आहे. सर्व नागरिकांमध्ये या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आणि हा उत्साह असाच कायम या ठिकाणी आपला असायला पाहिजे असे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन केलंय. काय शुभेच्छा पण सांगाल आपण? आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि दरवर्षी मी इथे अभिवादन करण्यासाठी येते. त्याप्रमाणे आज मी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. सर्वांनाच मी आज भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि जर आम्ही या पदावरती आहोत, जे शक्य झाले आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आणि आमच्या आई सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही आज शहरामध्ये काम करत आहोत आणि पुढेही त्यांच्याच विचाराने आम्ही शहरामध्ये काम करू. एवढंच बोलते. सर्वांना पुन्हा एकदा भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज सर्व भारतीयांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि प्रत्येकाला हक्क आणि अधिकार दिले, त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जालना शहरातील आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो. काय सांगा? 135व्या जयंतीच्या निमित्ताने मी बाबासाहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. ज्या महामानवांनी आपल्याला विचाराची खूप मोठी शिदोरी दिली आहे की आपलं जीवनभर त्या विचारावर यशस्वी मार्गक्रमण करता येऊ शकेल, अशी विचार त्यांनी मानव जातीला दिले. सगळ्यात पहिला मला भावणारा विचार म्हणजे मानवतेचा दृष्टिकोन ठेवून, मानवतेचा धर्म ठेवून आपण परस्परांशी वागणूक असली पाहिजे. त्यामुळं मानवता हाच मोठा धर्म आहे आणि माणुसकी याच पद्धतीने आपली वर्तणूक असावी, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विचार जो त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे शिक्षणाचं महत्त्व. काहीही आम्हाला अधिकार नाही दिले किंवा काही अधिकार आम्हाला नाही मिळाले तरी चालतील, पण शिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवू नका, हा जो त्यांनी सर्वच गोरगरीब जनतेप्रती असलेला अधिकार जो मिळावा, हा त्यांची जी विचाराचा आणि शिक्षणाची महती जी त्यांनी जपली, मला वाटतं ती अतिशय वाखाणण्याजोगा महत्त्वाचा विचार आहे की ज्यामुळे मनुष्य जातीची प्रगती होऊ शकते. आणि तिसरं महत्त्वाचं की त्यांनी आपल्याला घटना दिली, ज्या घटनेमुळे आज आपण स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या विचारधारेवर आज आपला देश चालू आहे. मला वाटतं की ही त्यांची खूप मोठं योगदान आपल्या देशाप्रती आहे. म्हणून आज त्यांच्या या विचारधारेतून खूप मोठं आपण यशस्वी जीवन जगू शकतो. महामानवांना 1 मिनिटात त्यांच्याबद्दल बोलणं हे केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे, परंतु मला भावणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो आणि संपूर्ण आपल्या जालना जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेला असेल, आपल्या सर्व मानव जातीला असेल, सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन या निमित्ताने करतो. आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रोग्राम पूर्ण जालना शहरामध्ये मोठ्या उत्साहात सुरू आहे. आता नुकतेच डॉक्टर बाबासाहेबचं अभिवादन पोलीस डिपार्टमेंट तर्फे करण्यात आलेलं आहे. आज संध्याकाळी याची मिरवणूक पूर्ण शहरात जिल्ह्यात निघणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी पोलिसाची आहे. परत एकदा पोलीस खात्याच्या वतीने सर्व जालनाकराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. देशातील उपेक्षित वंचित असलेल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि ज्यांनी घटनेच्या माध्यमातून महिला असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, दलित, शोषित, ओबीसी या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं, अशा या महामानवाला आज सहकार्यासह विनम्र अभिवादन केलं.
अभिवादन केलंय, काय सांगाल? शुभेच्छा पण. निश्चितच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपूर्ण जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रात आणि गल्लीपर्यंत साजरी होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरामध्ये आज सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक सामाजिक कार्यक्रम या जालना शहरामध्ये होत आहे. रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता अभियान असेल, गोरगरिबांना मदत करण्याचे काम असतील, अशा पद्धतीचं एक सामाजिक सेवा म्हणून आज या संपूर्ण जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज जालना शहर अतिशय आनंदामध्ये राहून ही जयंती साजरी करत आहे. आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी सर्व जनतेस मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सामाजिक उपक्रम हाती घेऊन गोरगरिबांना कशी मदत होईल अशा पद्धतीनं आपण ते कार्यक्रम राबवले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत कसे पोहोचतील अशा पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे. धन्यवाद. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप हिवाळे, विद्याधर उगडे, गणेश खरात, दयानंद मुंगरे, रवी खंडाळे, समाधान शेळके, तुषार खरात, जगन्नाथ जाधव. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट भगवान चांदोडे, नगरसेवक तथा उपसभापती, पाणी पुरवठा आणि जलनिसारण समिती, जालना महानगरपालिका.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीमती वंदनाताई अरुणदादा मगरे, महापौर जालना. श्री राजेशजी राऊत, उपमहापौर जालना. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री निखिल पगारे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 16. सौ दर्शना विजय झोल, नगरसेविका प्रभाग क्रमांक 16. श्री अमोल ठाकूर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 16. श्री किशोर पांगारकर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 16. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नंदा गायकवाड, उपायुक्त जालना शहर महानगरपालिका जालना. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट रीमा खरात काळे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 14. श्री संदीप उत्तमराव खरात, जिल्हाध्यक्ष पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी जालना. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सुशील सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना.